नमस्कार. सेवा मित्र मंडळाच्या माध्यमातून आपण ऑनलाईन गणेशोत्सव साजरा करतोय आणि या गणेशोत्सवामध्ये जीवन सुंदर आहे या विषयाच्या अनुषंगानं काही वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करता येईल का याचा आपण प्रयत्न करतोय. खरं तर या सगळ्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगामध्ये परिस्थिती इतकी झपाट्यानं बदलत आहे. ऑनलाईन शाळा सुरू झाल्या, सगळं काही संगणकावरती आलं आणि मग यामध्ये कुणीतरी आपल्याला समजावून सांगावं, कुणीतरी वेळप्रसंगी कानाला पकडावं, वेळप्रसंगी हाताला धरून कुणीतरी दिशा दाखवावी, असं कुणीतरी आपल्या आयुष्यात असावं असा भाव उरला नाही. एवढंच काय हो, घरामध्ये आईनं काही सांगितलं तरी मुलं म्हणतात की आई तुला काय कळतं गं, थांब. वडिलांनी काही सांगायला जावं तर ते ऐकायला मुलांना वेळ उरलेला नाही आहे. पण एक गोष्ट आपल्याला नाकारून चालणार नाही की आयुष्यामध्ये आपल्याला दिशा दाखवणारं कोणीतरी गरजेचं असतं. अहो, भगवान श्रीकृष्णानं गीता सांगितली, पण तरीसुद्धा गुरुच्या आश्रमात जाऊन शिकावंच लागलं की नाही. गीता सांगणारे भगवान श्रीकृष्णसुद्धा गुरुच्या आश्रमात जाऊन शिकतात. ते असं म्हणतात का की नाही आता मला खूप कामं आहेत आणि मग मी माझा हा कोर्स काही मोजक्या दिवसात आटपून घेतो आणि मग आता मला काही फारशी शिकायची गरज नाही आहे, मीच इतका प्रचंड ज्ञानी आहे. अहो, प्रभू रामाला गुरुग्रही जाऊन शिकावं लागलं, कृष्णाला गुरुग्रही जाऊन शिकावं लागलं. आपल्याला सगळ्यांना कुणीतरी वेळ प्रसंगी दिशा दाखवण्याची गरज असते. अर्जुन तर श्रेष्ठ धनुर्धारी होता, पण तरीसुद्धा युद्धभूमीमध्ये जेव्हा तो अस्वस्थ झाला, अस्वस्थ झालेल्या अर्जुनाला हातात शस्त्र घे, तुझ्यामध्ये प्रचंड ताकद आहे, हे सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्णाची गरज भासलीच ना. म्हणून आपल्याला कुणीतरी सांगणारं असावं हा भाव कायम आपल्या मनामध्ये असायला हवा. मग ते वयानं लहान असेल, मोठं असेल, पण कुणीतरी दिशा दाखवणारं, कुणीतरी समजावून सांगणारं असावं ही वृत्ती आपल्यात असायला हवी. 1400 वर्ष जगले हो चांगदेव महाराज. चांगदेव महाराजांनी ज्यावेळेस ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, निवृत्ती महाराज यांचा महिमा ऐकला आणि मग निवृत्ती महाराजांना, ज्ञानदेवांना आपण बोलावं, या भावंडांशी आपण संवाद साधावा, या भावनेतून चांगदेव महाराजांनी एक पत्र लिहिलं. पण ते पत्र लिहित असताना आपण पत्राची सुरुवात कशी करावी हे मात्र लक्षात आलं नाही. वाटलं असं तीर्थरूप वगैरे लिहावं तर मुलं वयानं लहान आहेत, वेगळं काही लिहावं तर कर्तृत्वानं महान आहेत. पत्राची सुरुवात काय करावी हे चांगदेव महाराजांना कळालं नाही आणि मग चांगदेव महाराजांनी कोरं पत्र पाठवलं. हे कोरं पत्र ज्यावेळेस मुक्ताईच्या हातात आलं त्यावेळेस ती ज्ञानोबांना जाऊन सांगते, दादा चांगदेव महाराजांचं पत्र आलंय. ज्ञानोबांनी विचारलं, मग ते काय लिहिलंय पत्रात? अरे दादा, कोरंच पत्र पाठवलं की चांगदेव महाराजांनी. आणि त्या कोऱ्या पत्राकडं पाहत मुक्ताई म्हणाली, दादा चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, पण कोरे ते कोरेच राहिले रे. 1400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांना जगण्याचा अर्थ समजावून सांगितला तो इवल्या इवल्याशा मुक्ताईनं. आणि मग ती मुक्ताई चांगदेव महाराजांचा गुरु ठरली. म्हणून आपलं कुणाकडनं, कुणाचं वय किती आहे, कुणाचं शिक्षण किती आहे, याच्या पलीकडं जाऊन प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतं. फक्त ती शिकण्याची वृत्ती आपल्यामध्ये असायला हवी. अहंकार जर असेल ना तर मग तो अहंकार आपल्याला कुणाकडनं काही शिकू देत नाही, कुणाकडनं काही घेऊ देत नाही. सगळ्या दुःखाचं मूळ जर कुठे असेल ना तर ते अहंकारात आहे, अज्ञानात आहे. म्हणून इतरांपासून काही शिकता येईल का, मला वाटतं ती वृत्ती आपल्यामध्ये असायला हवी. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ लिहून पूर्ण झाला. तो पूर्ण झाल्यानंतर त्यांनी निवृत्ती महाराजांच्या समोर ठेवला आणि निवृत्ती महाराजांनी ग्रंथाकडे पाहिलं आणि ज्ञानोबांना म्हणाले, ज्ञाना केवढं रे हे भगवान कृष्णाचं ज्ञान. अहो, ज्ञानेश्वरीसारख्या या महान ग्रंथामध्ये अनेकदा ज्ञानोबा निवृत्ती महाराजांचा आदरानं उल्लेख करतात आणि या ज्ञानाचा ज्ञानदेवांना अहंकार होऊ नये म्हणून निवृत्ती महाराजही म्हणतात, ज्ञाना केवढं हे भगवान कृष्णाचं ज्ञान. म्हणजे आपल्याला दिशा दाखवणारा गुरु अपेक्षित असतो. मला वाटतं ते ओळखणं गरजेचं आहे आणि ज्ञान ग्रहण करण्याची वृत्ती आपल्यामध्ये असावी हे अपेक्षित आहे. म्हणजे एक साधं उदाहरण सांगेल. एक मुलगा आणि त्याचे वडील खूप सुंदर मूर्ती बनवायचे आणि मग ते आपल्या मुलाला ही मूर्ती बनवायला शिकवतात आणि मग दोघांनीही बनवलेल्या मूर्ती एक दिवशी ते बाजारात विकायला नेतात. बाजारात मूर्ती विकायला नेल्यानंतर
वडिलांची मूर्ती 150 रुपयाला विकली जाते आणि मुलाची मूर्ती 100 रुपयाला विकली जाते. ज्यावेळेस ते बाजारातून परत येत असतात त्यावेळेस मुलगा नाराज असतो. बाबा, तुम्ही सांगितली तशीच मूर्ती मी बनवली, पण माझी मूर्ती 100 रुपयाला गेली आणि तुमची मूर्ती तर 150 रुपयाला विकत गेली. त्यावेळेस त्याचे वडील सांगतात, नाराज होऊ नको, आणखी सुरेख मूर्ती बनव. बघ, तू डोळे अजून सुंदर बनवले, तू त्या मूर्तीचे हात आणखी सुबक बनवले, तर तुझी मूर्ती आणखी जास्त किमतीला विकली जाईल. पुढच्या वेळेस ज्यावेळेस मूर्ती बनवशील ना, त्यावेळेस आणखी लक्ष दे. मुलांना आणखी लक्ष दिलं, वडिलांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन केलं आणि परत सुंदर मूर्ती बनवली. दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस ते बाजारात दोघंही मूर्ती विकायला गेले, त्यावेळेस वडिलांची मूर्ती 150 रुपयाला गेली आणि आता मुलाचीही मूर्ती 150 रुपयाला विकली गेली. दोघंही बाजारातून घरी परतत होते आणि घरी परतत असताना वडिलांनी सांगितलं, बघ, तुला सांगितलं होतं ना, तुझी मूर्तीसुद्धा जास्त किमतीला विकली जाईल. आज बघ, आज तुझी पण मूर्ती 150 रुपयाला विकली गेली. पण आता एक काम कर, अजून त्या मूर्तीमध्ये तू हे बदल केले तर, अजून सुरेख तू मूर्ती बनवली तर आणखी जास्त किंमत. वडिलांचं बोलणं अर्ध्यावरती थांबवून मुलगा म्हटला, बाबा, आता तुम्ही मला काहीच सांगू नका. लक्षात घ्या, आता तुमची पण मूर्ती 150 रुपयाला गेली आहे आणि माझी पण 150 रुपयाला गेली आहे. आता मी ठरवेल मूर्ती कशी बनवायची. वडील हसले आणि म्हटले, राजा, मी पण माझ्या वडिलांसोबत मूर्ती विकायला जायचो. मीही वडिलांना असंच म्हटलं होतं, बाबा, आता तुम्ही मला सांगू नका, यापुढे माझी मूर्ती मी बनवेल, आता तुम्ही सांगायची गरज नाही. त्या दिवशीपासून आजपर्यंत माझी मूर्ती 150 रुपयालाच विकली गेली, त्याची किंमत परत वाढली नाही. आपण आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी असावं. इतरांकडनं काही चांगलं शिकता येईल का याचा कायम अट्टाहास धरावा. ज्या वेळेस आपली ज्ञान ग्रहण करण्याची वृत्ती थांबते, कुणाकडनं काही शिकण्याची वृत्ती थांबते ना, त्या दिवशी प्रगती थांबली म्हणून समजा. म्हणून इतरांकडनं काय शिकता येईल याचा विचार करूयात, इतरांना काय देता येईल याचा विचार करूयात आणि आपलं जगणं सुंदर करूयात. आपलं जगणं सुंदर व्हावं जर असं वाटत असेल तर इतरांकडनं काहीतरी शिकलं पाहिजे. अहो, निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे, फक्त ती शिकण्याची वृत्ती मात्र आपली असली पाहिजे. शाळा कॉलेजांमधल्या 4 भिंतींमध्ये आपण जेव्हा शिकतो त्यावेळेस त्या भिंतींपुरतेच ते शिक्षक आणि तो सिलेबस इथपर्यंतच आपण मर्यादित असतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन डोळे उघडे ठेवून जर समाजाकडे, निसर्गाकडे पाहिलं तर निसर्गातल्या अनेक गोष्टींकडनं आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि लक्षात ठेवा, गुरु याच्यासाठी असायला हवा. गुरु आपल्याला ज्ञानही देतो, वेळप्रसंगी आपल्या कानालाही पकडतो, आपल्याला अहंकार होऊ नये याचीही दखल घेतो आणि आपल्यामध्ये प्रेरणा, प्रोत्साहन आणि आत्मविश्वाससुद्धा निर्माण करतो. मी साधं उदाहरण सांगेल. ज्यावेळेस कर्ण लढत होता आणि इकडे अर्जुन त्याच्यासमोर उभा होता, ज्यावेळेस कर्ण बाण सोडायचा त्यावेळेस अर्जुनाचा रथ 2 हात मागे यायचा आणि ज्यावेळेस इकडून अर्जुन बाण सोडायचा त्यावेळेस कर्णाचा रथ 10 हात मागे जायचा. त्यावेळेस अर्जुन हसतो आणि कृष्णाला म्हणतो, देवा, केशवा, बघ, मी जर बाण सोडला ना, कर्णाचा रथ 10 हात मागे जातोय आणि तिकडून कर्णानं बाण सोडला तर आपला रथ फक्त 2 हात मागे येतोय. कृष्ण हसून अर्जुनाकडे पाहतो आणि सांगतो, अर्जुना, तू श्रेष्ठ धनुर्धारी आहेस, पण कर्णाला सुद्धा कमी लेखू नकोस. तू बाण सोडला तर त्याचा रथ 10 हात मागे जातो आणि त्यानं बाण सोडल्यानंतर आपला रथ 2 हात मागे येतो. पण तू विसरलास, तुझ्या रथात कृष्ण आहे. अरे, कृष्ण तुझ्या रथात असताना सुद्धा तुझा रथ 2 हात मागे येतो, याचा अर्थ कर्ण सुद्धा कमी नाही. तो अर्जुनाला प्रोत्साहन देतो, प्रेरणा देतो, त्याचा आत्मविश्वास जागृत ठेवतो. पण त्याचबरोबरीनं अहंकारानं समोरच्या व्यक्तीला कमी लेखू नको ही शिकवण सुद्धा भगवान कृष्ण देतो. म्हणून आपल्याला मार्ग दाखवणाऱ्या कृष्णाची, मार्ग दाखवणाऱ्या सारथीची, मार्ग दाखवणाऱ्या गुरुची आवश्यकता असते. गुरुच्या सहवासात सुद्धा खूप शिकण्यासारखं असतं. मी साधं उदाहरण सांगेल तुम्हाला. एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांचे गुरु एकत्र यायचे, वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करायचे, वादविवाद व्हायचा आणि मग त्यात त्या विषयाला अनुसरून जे गुरु प्रभावी विचार मांडतील त्यांचा तिथे विशेष सन्मान केला जायचा.
कोण जिंकलं हे ठरवलं जायचं. त्या राज्याच्या त्या सभेमध्ये, त्या सभागृहामध्ये एका राज्याचे गुरु उपस्थित होते आणि काही कारणास्तव ऐनवेळी दुसऱ्या राज्याचे गुरु सभेला त्या वादविवादासाठी उपस्थित राहू शकले नाही. मग ऐनवेळी कोण उभं राहणार म्हणून गुरुचं नाव घेऊन त्या गुरुच्या सानिध्यात असणारा गंगू हा त्यांचा सेवक, तो म्हटला की आज गुरु नाही आहेत, पण सभागृहात राज्याचा अपमान होण्यापेक्षा मी उभा राहतो. फार फार तर काय होईल, मी हरेल, पण किमान त्या सभेत तर मी सहभागी होईल. मग राजा म्हटला ठीक आहे, पण तुला काही येईल का? तो म्हटला मी गुरुच्या सानिध्यात असतो, काहीतरी येईल मला, किमान मी ती सभा तरी लढवेल. आणि गुरुचं नाव घेऊन फक्त तो त्या सभागृहामध्ये उभा राहिला. जे खरे गुरु होते, विद्वान होते, त्यांनी काहीही न बोलता संवादाला सुरुवात केली आणि फक्त एक बोट पुढे केलं. हा मुकसंवाद होता. काहीही न बोलता फक्त एक बोट पुढे केलं. गुरुच्या जागी समोर त्यांचा सेवक जो गंगू उभा होता त्यानं लगेच 2 बोटं केली. खरे जे विद्वान होते त्यांनी 5 बोटं पुढे केली. गंगूनं लगेच अशी मूठ पुढे केली. खऱ्या विद्वानानं 7 बोटं पुढे केली. यानं मधून अशी आडवी रेषा मारली. खऱ्या गुरुनं विचारलं हे कसं? खुणेनंच विचारलं. यानं दह्याच्या गाडग्याकडे बोट केलं आणि हा सगळा संवाद सगळं सभागृह पाहत आहे. कुणी कुणाशी बोलत नाही. यानं 1 बोट पुढं केलं, त्यांनी 2 बोटं पुढं केली, यांनी 5 बोटं पुढं केली, त्यानं मूठ पुढे केली. आणि हा सगळा संवाद सुरू असताना खरे जे विद्वान होते त्यांनी गंगूच्या समोर हात जोडले आणि म्हटले महाराज तुम्ही प्रचंड विद्वान आहात, ही सभा तुम्ही जिंकली. सगळीकडे गंगूचा जय जयकार सुरू झाला. सभागृहात राजानं विचारलं अहो पण तुम्ही एकमेकाशी नेमकं बोललात काय? त्यावेळेस खरे विद्वान म्हटले अहो मी 1 बोट पुढं केलं आणि सांगितलं परमेश्वर भगवंत एक आहे. तुमच्या गुरुनं 2 बोटं पुढं केली आणि त्यांनी सांगितलं परमेश्वर जरी एक असला तरी स्त्री आणि पुरुष त्याची 2 रूप आहेत. मी 5 बोटं पुढं करून सांगितलं हे विश्व पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. तुमच्या गुरुनं मूठ पुढे केली आणि सांगितलं विश्व जरी पंचमहाभूतांनी बनलेलं असलं तरी ती सगळी पंचमहाभूतं मानवी शरीरात एकत्र आलेली आहेत, एकत्र ती पाहायला मिळतात. मी 7 बोटं पुढं करून सांगितलं विश्व 7 समुद्रांनी बनलेलं आहे. त्यांनी मधून आडवी रेषा मारून सांगितलं विश्व जरी 7 समुद्रांनी बनलेलं असलं तरी मधून एक पर्वतांची रांग गेलेली आहे. मी विचारलं हे कसं? त्यांनी दह्याच्या गाडग्याकडे बोट केलं आणि सांगितलं हा सगळा दहीज ऋषींचा प्रताप आहे. सगळ्या सभागृहात टाळ्या झाल्या, जय जयकार झाला. आणि मग मात्र राजानं गंगूला विचारलं बाबा तुला हे सगळं माहीत होतं? तो म्हटला खरं सांगू मला काहीच माहीत नव्हतं, पण सभा लढवायची या प्रेरणेनं सभेमध्ये उभा राहिलो. त्यांनी 1 बोट पुढं केलं. मला वाटलं ते म्हणतायत मी एकपट आहे. मी आपली 2 बोटं पुढं केली, मी दुप्पट आहे. त्यांनी 5 बोटं पुढं केली. मला वाटलं ते म्हणतायत मी चापट मारेल, मी मूठ पुढे केली. त्यांनी 7 बोटं पुढं केली. मला वाटलं ते सांगतायत की मी 7 भाकरी खातो, मी पण 7 बोटं पुढं केली, पण मधून एक आडवी रेषा मारली आणि सांगितलं मी पण 7 खातो, पण सकाळी 3.5 खातो आणि संध्याकाळी 3.5 खातो. त्यांनी विचारलं कशाबरोबर? मी आपलं दह्याच्या गाडग्याकडे बोट केलं आणि सांगितलं दह्याबरोबर खातो. खरं तर यातला विनोदाचा भाग सोडा, पण सांगायचं तात्पर्य इतकं आहे की गुरुच्या सानिध्यामध्ये आपण ज्ञान ग्रहण करतो, गुरुच्या सानिध्यामध्ये आपल्याला शिकायला मिळतं. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दिशा दाखवणारं कोणीतरी असायला हवं. आपली आई, आपले वडील, आपले गुरुजन, समाजातले अनेक अशा गोष्टी आहेत की जिथून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं मिळेल. म्हणून आपली दृष्टी ही चौकस असावी, आपली वृत्ती ही टिपकागदासारखं टिपणारी असावी. अहो आपल्या घरात आपले आईवडीलसुद्धा आपले गुरु आहेत, परंतु आम्ही कधी त्यांच्याकडे त्या नजरेनं पाहत नाही. आई तुला काय कळतं गं? बाबा आता तुम्हाला काय सांगू? हे असे जे प्रश्नचिन्ह आहेत ना, हे आपल्याला काही शिकू देत नाही. पण आपल्या आईनं, आपल्या वडिलांनी मोठ्या कष्टानं हा संसार उभा केला आहे. मला वाटतं आईवडिलांशी संवाद जरी ठेवला ना तरीसुद्धा अनेक गोष्टी आपल्याला कळतील. अहो जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना रामाकृष्णाच्या गोष्टी सांगितल्या. पहिली गुरु जर कोण ठरली असेल शिवाजीराजांची तर ती आई आहे. म्हणून आपण आपल्या आईवडिलांचं ऐकावं, त्यांच्याकडनं काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करावा आणि कायम आपण विद्यार्थी दशेत राहावं. ज्या दिवशी अहंकार येईल त्या दिवशी आपण आनंदापासून दूर जाऊ. म्हणून आपलं जगणं सुंदर व्हावं असं जर वाटत असेल
तर सकारात्मक वृत्तीनं ऐकून घ्या, इतरांकडनं शिकण्याचा प्रयत्न करा. निश्चित जगणं सुंदर होईल. धन्यवाद.